छत्रपती शिवाजी महाराज हे शिवाचा अवतार होते आणि राजमाता जिजाऊंनी दिलेल्या संस्कारातून त्यांनी रयतेसाठी स्वराज्य निर्माण केले, असे प्रभावी प्रतिपादन लोकप्रिय कीर्तनकार कुमारी शीतलताई साबळे पाटील यांनी केले. गवळी वस्ती तालीम संघ, सार्वजनिक शिवजन्मोत्सव व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने दमाणीनगर येथील हरिभक्तपरायण अप्पाराव सवाळकर उद्यानात आयोजित कीर्तन सोहळ्यात त्या बोलत होत्या. शिवजयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमाला नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली. विनोदी शैलीत सामाजिक विषयांवर भाष्य करत शीतलताईंनी श्रोत्यांना खळखळून हसवले. आई वडिलांशी प्रेमाने वागा, नातेसंबंध जपा, हेच आपले खरे संस्कार आणि संपत्ती असल्याचा संदेश त्यांनी दिला. त्यांच्या प्रभावी आणि ओजस्वी कीर्तनाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. शिवाजीराजे मिळतील. जिजाबाई जर पोटात मारली तर तुम्हाला कुठून शिवाजीराजे मिळणारे? अरे ज्या दादाला पहिली मुलगी झाली ना, भाग्यवान आहात. अरे कन्यादानासारखं रत्न आणि कन्यादान करायचं पुण्य तुम्हाला दोघाला नवरा बायकोला लाभलं. येडे झालीत का तुम्ही? अरे पोराचा बाप वराड घेऊन तुमच्या दारात येणारे, पदर पसरणारे, तुमची गुड्डी आम्हाला द्या. तुमची गुड्डी आता गुड्डी मिळाना महाराज. बाबा असा येड्यावानी करून राहिलाय, गुड्डी मिळाना महाराज. आता महाराज लय अवघड झालं महाराज. आम्ही तर कीर्तनाला कुठे गेलो ना, साडी नेसायला गेलं का त्या बाईनं यावान बाई, सकाळी एका तालुक्यात, संध्याकाळी एका जिल्ह्यात, ताई लांब लांब येंडा त्या बाई, पाहना आमच्या पप्प्याला एखादी पुरगी ज्ञानबाई माया पप्प्याला चिटकून आता लाईटीला चिटकावा का तो ज्ञानबाई आमच्या कौल मिळाला, मी कमी करा तुला कौल मिळाला. मा साहेबांना गडावर हलवण्यात आलं. 9 महिने 9 दिवस भरले, प्रसूतीच्या काळात चालू झाल्या. सगळ्या प्रजेच्या डोळ्याकडे आकड लागला, आमचं राजा येणार आहे रे, अरे आम्हाला मालक येतोय रे. काय सांगावं, जसं रामप्रभू जन्माला आले तर झाडाला पालवी फुटली होती आणि महाराज श्रीकृष्ण भगवान परमात्मा जन्माला आले तर कळसाच्या वाड्यातली कडे कुलपे गळून पडली होती. इथं राज येणार आहे. राज साधा माणूस आहे का आपलं राज? अरे महाराज मातीनं सुगंध सोडावा तसं महाराज या वातावरणात सुगंध सुटला. आणि काय आनंद महाराज, जसा सूर्य उगवल्याशिवाय महाराज सगळीकडे महाराज उजेड पडत नाही, प्रकाश पडत नाही, तसा प्रकाश या पृथ्वी नावून निघली. आणि ऐका, शिवाय देवीचा आशीर्वाद फळाला आला, आई तुळजा भवानीचा आशीर्वाद फळाला आला, माय माऊलीच्या प्रत्येक कपाळाचा कुकूचा आशीर्वाद फळाला आला, गोठ्यातल्या गाईचा आशीर्वाद फळाला आला. आणि काय सांगावं, 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला. हर हर छत्रपती शिवाजी महाराज की. तो बापाचा बाप वाघ शिवा जन्माला, तो बापाचा बाप वाघ शिवा जन्माला, तो बापाचा बाप वाघ शिवा जन्माला, तो बापाचा बाप वाघ शिवा जन्माला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व पळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व पळाला. बापाचा बापाचा तो बापाचा तो बापाचा 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 वाघ शिवा जन्माला, तो बापाचा बाप वाघ शिवा जन्माला, तो बापाचा बाप वाघ शिवा जन्माला, तो बापाचा बाप वाघ शिवा जन्माला. एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर, माझ्या नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर, रयतेसाठी वार गेलेले आपल्या निधड्या छातीवर. भरोसा त्या राजावर, प्राणप्रणाने बदले मावले यावरच्या त्या राजावर. माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. काय राजांचं नाव घेतल्यानंतर आनंद झाला. सगळे अगदी बाल गोपाळ नाचत होते. माय मावल्यांना असं वाटलं, दादांना मावळ्यांना वाटलं आम्ही आता शिवनेरी गडावरच गेलोय महाराज.
राजगडावर गेलो की त्या मला असं वाटतं 18 पगड जातीला बरोबर घेऊन स्वराज्य स्थापन करणाऱ्या राजांनी कधी जातीभेद केला नाही. तुम्ही आम्ही करणारे कोण? राजांचं नाव घेतल्यानंतर ज्याच्या अंगाला काटा येत नाही, मला असं वाटतं सगळ्यांनी मिळून त्याचा काटा काढलेला बरा. दुसरं काय करता मग महाराज? आता एवढा धर्माने वागणारे आपले राजे होते महाराज. हो, राजे म्हणजे काय व्यक्तिमत्व होतं महाराज. हो, राजांना महाराज श्री राज दरबारात नाचलेली कधीच आवडत नव्हती. अरे या अनेक राजे होऊन गेले गडे या पृथ्वी तलावर. प्रत्येकाच्या राजाच्या दरबारात श्री नाचली असेल, पण माझे राजे श्री नाचवणारे नव्हते, तर बाया वाचवणारे माझे छत्रपती शिवाजी राजे होते. वाचवणारे होते. हा माझ्या राजांचा इतिहास आहे. आणि एवढा गोड कार्यक्रम आपण करतोय ना, पण करणे पाखांड खंडन तुकोबराया. तुम्ही जर धर्माच्या रक्षणासाठी मृत्यू लोकात येता आणि तुम्हाला हेच जर काम आहे